नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीची होळी सेलिब्रेशन मध्ये आणि आता आपल्यासोबत दोन खलनायिका आहेत, तिचे दामिनी आणि दुर्गा. तर एकत्र खलनायिका वाटू शकेल पण कॉमिक आहे, ती कॉमिक कॉमिक खलनायिका आहे आणि मी खलनायिका आहे. गुलदस्त्यात आहे. गुलदस्त्यात, हा हे करेक्ट बोललीस. पण दोघींना एकत्र आणण्याचा असा उद्देश की दोघी एकदम भारी वाटतील एकत्र आणि जोडी अशी दिसत नाही फारशी कुठे, मग असं असावं म्हणून आले. तुम्हाला दोघींना पहिल्यांदा होळीच्या खूप शुभेच्छा. आणि कशा आहात? खूप गरम होत आहे, हीट वेव्ह सुरू झालेली आहे मुंबई ठाण्यात, त्यामुळे प्रचंड गरम होतं इथे. तरी सगळे कलाकार अजिबात काहीही न कंप्लेंट करता एन्जॉय करतायत आणि पॉझिटिव्ह वातावरण मेंटेन केलंय सगळ्यांनी, तर सगळ्यांना हॅट्स ऑफ यार. आणि काय आहे, हेक्टिक स्केड्यूल होतं ना, सीन्स आणि अचानक काहीतरी फन एन्जॉय करायचंय. सो सगळे असे एक्साइटेड आहेत, सो मजा येते. तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रेक्षकांना दिसणारच आहे डान्स जो केला होता, धमाल केलेली, तेव्हा तुम्ही किती एन्जॉयमेंट केली होती? खूप गाणं लागले की आम्ही नाचतो, म्हणजे त्याला त्याला काही म्हणजे ए नका नाचू असं सांगायला लागतं, आम्ही आपोआप नाचतो. आम्हाला नाचा असं सांगायला नाही लागत, नाचू नका हे सांगा. नाचू नका हे सांगायला लागतं. ऍक्च्युअली सांगावं लागलं, जा आता जेवायला जा, तुम्हाला भूका लागल्यात की नाही, हे झालं होतं. आता होळीचा एवढा मोठा सेगमेंट आहे, ऍक्च्युली कोणी इमॅजिन नव्हतं केलं की असं काहीतरी झी मराठीवरती बघायला मिळणार आहे. आणि ते तुम्ही करत आहात आणि एवढे सगळे डिरेक्टर, सगळे कलाकार एकत्र आले, तुमच्यात किती मजा होते सध्या? मजा म्हणजे जी लोक एरवी एकमेकांना भेटत नाहीत ती सगळी भेटलेली आहेत, त्यामुळे गप्पा गोष्टी रंगल्यात. आपल्या सेटवर तर आपण सगळे असतोच, पण आज वेगळ्या सेटवरची सगळी लोक, खरं तर एकच परिवार आहे हा झीचा, पण नातेवाईकांना कसं लग्नामध्ये दूरचे नातेवाईक आपल्याला भेटतात, मग गप्पा गोष्टी होतात, तसंच एक आमचे नातेवाईक भेटल्यासारखं आम्ही एकमेकांशी गप्पा मारतोय. तर फॉर अ चेंज हे पण छान वाटतंय, कारण टेलिव्हिजन म्हटलं की एक 30 दिवस काम असं आपण पकडूयात, कारण मध्ये 1-2 दिवस सुट्ट्या असतात काही काही कलाकारांना, त्याही नसतात प्रायमरी कलाकारांना. तर त्यामुळे एवढं काम केल्यानंतर जरा विरंगुळा, जरा एंटरटेनमेंट आमची पण व्हायला पाहिजे. तर त्यामुळे अशा इव्हेंट्समुळे सगळे एकत्र येतात आणि आम्हालाही जरा बरं वाटतं, थोडा चेंज मिळतो. खरंच करेक्ट आहे. आणि मी एवढंच म्हणते की ही जसं म्हणाली लांबचे नातेवाईक आपल्या जवळ येतात, तसे ते अजून घट्ट होतात, म्हणजे ती नाती अजून घट्ट होत आहेत. एक्झॅक्टली. आणि झी मध्ये काम जेव्हापासून मी आता खूप वर्ष झी बरोबर काम करते, तर हल्ली इतके इव्हेंट व्हायला लागले झीचे की एक रेग्युलर बेसिसवर सगळे भेटायला लागलेत. त्यामुळे काय म्हणतात त्याला की पहिल्या दिवशी एक ओळख होते, मग पुढच्या इव्हेंटला अजून एक अरे छान मैत्री होते, मग तिसऱ्या भेटीला असं होतं की आता घट्ट मैत्री झाली आहे. तर ते नातं झी आमच्यातलंच एक बिल्ड करत चाललंय असं मला वाटतं. आणि आम्ही विचारतो, जर एखाद्या आता महासंगमच असतो आणि एखाद्या महासंगम मध्ये कुणाचा तरी कॉल टाइम आज असतो, कुणाचा उद्या असतो स्केड्यूल नुसार. सो आज मला नाही दिसली तर मी विचारते सानिकाला किंवा भूमिजाला की अरे दुर्गा नाहीये का, शर्मिला ताई नाहीये का. सो ते इतकं छान झालंय. तुमच्या आता होळी तर खेळायला नसेल मिळत तुम्हाला तुमच्या स्केड्यूलमुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे, पण तुम्ही आधी खूप खेळायचं जसं कॉलेजमध्ये आणि लहानपणी. मग त्यातला एखादा किस्सा असेल, कारण प्रत्येकाचा तुझा एक वेगळा आणि तुझा एक वेगळा, तो सांगायला आवडेल का तुम्हाला? मी लपायचं करतं घरामध्ये. होळी खेळायला आले सगळे की मला ओढून घेऊन जायची लोक, ती गोष्ट वेगळी आहे, पण मी खरं तर लपायचे. मी आधी नाही, म्हणजे इव्हन दिवाळीला फटाके पण उडवायला मी फटाके नाही उडवत, आणि होळीचं पण माझं तसं व्हायचं की नको नको नको, पण मला लोक घेऊन जायचे आणि एकदा मी बाहेर गेले की मग खूप खेळायचे होळी. तर त्यामुळे किस्से म्हणजे असेच, घरातून ओढून घेऊन गेले वगैरे असे. बाकी काही मेजर माझे किस्से नाही. तुझा काही असेल तर तू सांग. माझ्यासोबत तर एक प्रँक झाला होता. खरं तर शाळेच्या दिवसात मला नाही आवडायचं रंगपंचमी खेळायला, आणि ते ओले रंग आणि ते एक स्टील सारखा एक रंग यायचा आणि ते लावायचं, ते खूप डेंजर वाटायचं. सो मी जायचेच नाही. पण कॉलेज नंतर असं झालं की अरे चल ना, तू काय घाबरते, मग ते चॅलेंज असतं ना, चल तू येऊन दाखव, नाही तू येणारच नाही, सो ते आपण जास्त मनावर घेतो. आणि मी अशीच गेले, माझ्यासोबत प्रँक केला होता की म्हैशीचं जे गोमूत्र असतं ते एका फुग्यात भरलं होतं आणि ते आमच्या डोक्यात फोडलं होतं. तो सगळ्यात घाणेरडा किस्सा आहे. राहिला असेल. आणि ते फोडले डोक्यात. म्हणजे रंगपंचमीच्या नावाखाली काहीही केलेलं आहे. नाही, हे नाही झालं. सगळे किस्से आहेत.
अरे बापरे, ऍक्च्युली ह्याच किस्सांमुळे रंगपंचमीची थोडीशी भीती वाटते की बाहेर राहून काय आपल्यावर कोणी काय फोडलं की झालं प्रॉब्लेम होणार. आणि आपण जर सांगितलं की मला नाही खेळायचंय, मला इथे जायचंय, मला तिथे जायचंय, मला काम आहे असं म्हटलं तर मुद्दाम करतात. त्यामुळे खरं तर कोणाला नाही असं सांगायचंच नाही. आले 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 मी आहे असं म्हणत निघून जायचं. पण मला लावू नका बरं का, मला काम आहे असं म्हणायचंच नाही. मग ते मुद्दाम येणार. जे काय तू टीप दिली आहेस ती ऍक्च्युली वापरणार आहेत सगळे. अरे वा, क्या मस्त. मी आले सर थांब तुला रंग घेऊन आणि ते गेले की आपण पळून जायचं. करेक्ट करेक्ट. चालेल, थँक्यू सो मच. तुम्हाला होळीच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं असेल तर सांगू शकता. मला एवढंच सांगायचंय की ऑर्गॅनिक रंग वापरा आणि शक्यतो जरा कमी रंग वापरले तर बरं होईल. कारण प्राणी जे स्ट्रे डॉग्स, कॅट्स किंवा आपल्याच घरातले प्राणी त्यांना एवढं नाही कळत ना. ते लहान मुलांसारखे असतात, ते चाटतात, त्यांच्या पोटात ते जातं, त्यांना त्रास होऊ शकतो. आणि ते मुके जनावर आहेत, त्यांना सांगता सुद्धा येत नाही आपल्याला की आम्हाला काहीतरी होतंय, मला काही झालं तर मी सांगेन बाबा मला इथे दुखतंय, मला असं होतंय. त्यांना बिचाऱ्यांना आपली भाषा कळत नाही, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. त्यामुळे त्यांना त्रास होईल असं काही करू नका. प्लीज लिमिटमध्ये खेळूयात आणि एन्व्हायरमेंटची काळजी घेऊयात. एक्झॅक्टली. मला एवढंच सांगायचंय, पाणी वापरू नका आणि कोरडे रंग खेळा, मजा करा, तुम्ही मजा करा, दुसऱ्याला मजा करू द्या. दॅट्स इट. थँक्यू सो मच.